आज आपण बनवूया पुलाव. म्हणून मी घेतले आहेत तांदूळ आणि सगळ्या प्रकारची भाजी. तांदळामध्ये मी पाणी टाकून मस्तपैकी धुवून घेतलेले आहे. गॅस लावून त्यावर कुकर ठेवून त्यामध्ये छान असं तूप घालायचं आहे. तूप तापल्यावर यामध्ये सुके मसाले म्हणजेच की जिरं, मोहरी आणि लवंग अशासारखे मसाले घालायचे आहे. यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला मस्तपैकी असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बटाटा, अजून मटर आणि टोमॅटो, शिमला मिरची असे सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहे आणि मी या सगळ्या भाज्या उभ्या उभ्या कट केलेल्या आहे. यांना मस्तपैकी हलवून शिजवून घ्यायचं आहे. शिजण्यासाठी मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण हे सगळं मस्तपैकी असं कालवून घ्यायचं आहे. आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये आपण 2.5 ग्लास असं पाणी घालायचं आहे. आता आपण यामध्ये मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपण हे सगळं मस्तपैकी असं काढून घ्यायचं आहे आणि मग कुकरचं झाकण लावून याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. उघड. वाव, किती छान असा पुलाव झालेला आहे. आता आपण याला कालवून घ्यायचं आहे आणि मग प्लेटमध्ये सर्व करायचं आहे. कशी वाटली तुम्हाला ही माझी पुलावची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर तर मुळीच विसरू नका. चला बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.